उधरले केले जीवाचे रान. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार त्यांनी लिहिले भारताचे संविधान. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार त्यांनी लिहिले भारताचे संविधान. केला 14 तळ्याचा सत्याग्रह, केला 14 तळ्याचा सत्याग्रह, मनुस्मृती केले दहन. अशा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना करते मी नमन, करते मी नमन, करते मी नमन. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करून मी माझ्या भाषणास सुरुवात करते. अरे कोण होते ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर? अरे कोण होते ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर? त्यांच्या नावाचा अर्थ काय? त्यांच्या नावाचा अर्थ काय? बांधर स्वभावाने, बांधर स्वभावाने, बारकाईने अभ्यास करणे, साधन ते बौद्ध धर्माचे, हेतू त्यांच्या सर्वसामान्यांचा विकासाचा, बदल समाजात घडून आणणारे, आनंद सर्वांना जीवी आलेला, बेटक केला सत्याग्रह 14 तळ्याचा, डगमगले नाही संकटे आल्यावर, करती समाज उर्रतेचे, रयतेचे भारतीय संविधान. असे होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. अनेक वर्ष चातुर्याच्या नावाखाली अन्याय सहन करणारे समाज बांधव, त्यांना खायला भाकरी व प्यायला पाणी, चालायला रस्ता सुद्धा मिळणे कठीण होते. अशा दीनदलितांच्या जीवनात अश्रू पुसणारे व त्यांना जगण्याचा अधिकार मिळवून देणारे कार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केले. होते अंधारलेले जीवन, होते अंधारलेले जीवन, दिसत नव्हता प्रकाशाचं किरण, होते अंधारलेले जीवन, दिसत नव्हता प्रकाशाचं किरण. देणारे दलितांना नवी सजीव, देणारे दलितांना नवी सजीव, अवतारला एक महामानव, अवतारला एक महामानव. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म मध्य प्रदेशातील महू या गावी 14 एप्रिल इथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव रामजी तर आईचे नाव भीमाबाई. आंबेडकरांना वाचनाचा छंद लागला ते त्यांच्या वडिलांमुळे. आंबेडकरांना वाचनाचा छंद लागला ते त्यांच्या वडिलांमुळे. आंबेडकरांना वाचनाचा छंद लागला ते त्यांच्या वडिलांमुळे. रामजीमुळे ते संविधानाचे मंत्र ठरले, यात तीळ मात्र शंका नाही. मुळात अभ्यासाची आवड असणारे BAM मास्टर ऑफिसर ऑफ सायन्स लीट अशा अनेक पदव्या संपन्न केल्या. मला माणसाच्या स्वभावापेक्षा मला पुस्तकाचा स्वभाव अधिक आवडतो. मला माणसाच्या स्वभावापेक्षा मला पुस्तकाचा स्वभाव अधिक आवडतो. अरे शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, अरे शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. हे आणि जो प्राप्त करेल तो वाघिणीसारखा गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. हे आणि जो प्राप्त करेल तो वाघिणीसारखा गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. मौल्य विचार त्यांनी आपल्याला सांगितले. माणसाने जन्मबद्दल शिकायचे मनात आले, माणसाने जन्मबद्दल शिकायचे मनात आले तर विद्यासागराच्या कडील गुंदबाकडे ज्ञानात फार होता येईल. बाबासाहेबांचे जीवन आपल्यासाठी खूप प्रेरणादायी आहे. बाबासाहेबांचे जीवन आपल्यासाठी खूप प्रेरणादायी आहे. अरे जगावं कसं, अरे जगावं कसं, अन्यायाविरुद्ध लढावं कसं, संकटातून घडावं कसं, वादळासमोर उभं राहावं कसं, एक म्हणजे शिक्षणातून स्वप्न साकारावं कसं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वतःच्या कृतीतून नव्हे तर संपूर्ण जगाला दाखवून दिले. जय भीम. धन्यवाद.